मित्रांनो, एक नाव, चार व्यक्तिमत्व. तुकाराम हे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? पंढरीच्या वाटेवर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला संत, दलित, शोषित आणि कष्टकरी समाजाचा आवाज बनलेला लोकशाहीर, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात स्वतःचा जीव देऊन देश वाचवणारा वीर, की भ्रष्टाचाराविरुद्ध एकट्याने लढणारा कठोर प्रशासकीय अधिकारी? खरं तर हे चारही. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात तुकाराम हे नाव फक्त एक नाव नाही, तर त्याग, संघर्ष, समाजसेवा आणि प्रेरणेचं प्रतीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशा चारही तुकारामांना, ज्यांनी वेगवेगळ्या काळात आपल्या कार्याने इतिहास घडवला. पहिले तुकाराम, संत तुकाराम महाराज. 17व्या शतकात महाराष्ट्र अंधश्रद्धा, जातीभेद आणि सामाजिक विषमतेत अडकला होता. अशा काळात देहूनगरीत जन्म झाला एका संताचा, संत तुकाराम महाराजांचा. त्यांच्याकडे सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, पण त्यांच्याकडे होते शब्द. असे शब्द ज्यांनी लाखो लोकांच्या मनात भक्तीची ज्योत पेटवली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. अशा अभंगातून त्यांनी माणुसकीचा धर्म शिकवला. त्यांनी सांगितलं, देव मंदिरात नाही, तो माणसाच्या मनात आहे. विठ्ठल भक्तीला सामाजिक सुधारणेची जोड दिली. आजही लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत त्यांचे अभंग गातात. 400 वर्षानंतरही तुकाराम महाराज लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. दुसरे तुकाराम होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. काळ बदलला, पण संघर्ष संपला नाही. गरिबी, भूक आणि अन्याय अजूनही समाजाला पोखरत होते. अशावेळी सांगलीच्या वाटेगावातून उभा राहिला आणखी एक तुकाराम, तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना जग अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतं. शिक्षणाची संधी नव्हती, घरची परिस्थिती बिकट होती, पण त्यांच्याकडे होती असामान्य प्रतिभा. ते लोककवी झाले, लेखक झाले, जनतेचा आवाज झाले. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या आणि पोवाड्यांमधून शोषित समाजाच्या वेदना जगासमोर आणल्या. त्यांची फकीरा कादंबरी आजही मराठी साहित्याचा अभिमान मानली जाते. अण्णाभाऊ म्हणायचे, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी माणसाच्या हातावर तरलेली आहे. एका तरुणाने साहित्य विश्वावर अशी छाप सोडली की आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. तिसरे तुकाराम आहेत शहीद तुकाराम ओंबळे. आता आपण येतो 26 नोव्हेंबर 2008च्या त्या काळ्या कुट्ट रात्रीकडे, जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. निरपराध लोक मारले जात होते. संपूर्ण देश भयभीत झाला होता. आणि त्या क्षणी एक पोलीस अधिकारी मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला. नाव होतं तुकाराम गोपाळ ओंबळे. गिरगाव चौपाटीवर अजमल कसाबला पकडण्याची वेळ आली. कसाबच्या हातात AK-47 होती. गोळ्या सुटत होत्या, पण ओंबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच्या बंदुकीला पकडले. त्यांच्या शरीरातून गोळ्या घुसल्या, पण त्यांनी पकड सोडली नाही. आणि याच धाडसामुळे कसाब जिवंत पकडला गेला, ज्यामुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचे पुरावे मांडता आले. देशासाठी दिलेल्या या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. तुकाराम ओंबळे हे नाव म्हणजे शौर्याचे सर्वोच्च अध्याय आहे. चौथे तुकाराम आहेत IAS तुकाराम मुंडे. आता भेटूया आधुनिक काळातील आणखी एका तुकारामांना, ज्यांच्याकडे ना तलवार आहे ना बंदूक, पण त्यांच्याकडे आहे योग्य प्रशासनाची ताकद. तुकाराम मुंडे एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं आणि भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. IAS अधिकारी झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले, पण जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी नियम सर्वांसाठी समान असल्याचं दाखवून दिले. भ्रष्टाचार, राजकीय दबाव आणि गैरव्यवहारांविरोधात त्यांनी उघडपणे भूमिका घेतली. म्हणूनच अनेकांना ते आवडले, तर अनेकांना ते खटकले सुद्धा, पण त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांचा प्रवासच दाखवतो की प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे. मित्रांनो, 4 वेगवेगळे काळ, 4 वेगवेगळे मार्ग, पण एकच नाव, तुकाराम. एका तुकारामाने भक्ती शिकवली, दुसऱ्या तुकारामाने अन्यायाविरुद्ध लेखणी उचलली, तिसऱ्या तुकारामाने देशासाठी प्राण अर्पण केले आणि चौथ्या तुकारामाने प्रामाणिक प्रशासनाचा आदर्श उभा केला. कदाचित म्हणूनच तुकाराम हे फक्त नाव नाही, तर महाराष्ट्राच्या आत्म्याची ओळख आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणा आणि समाज जागृतीच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.